जेव्हा आपण कोणाला हसताना पाहतो तेव्हा कोणताही कारण नसतानाही दुसऱ्यालाही हसू येतं. माझी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू उमटेल. पार्किन्सनचा एक पेशंट ज्याच्या मेंदूतील केंद्र आणि डोपामिन रिलीज होत नाही, त्याचे हात नेहमीच थरथरत असतात. पण पार्किन्सनच्या पेशंटमध्ये आपल्याला अजून एक अडचण दिसून येते. ती गोष्ट म्हणजे पेशंट डिप्रेशनमध्ये असतो. त्याला हसणं कठीण वाटतं. तो हसत नाही, तर आपण असं काही रोज केलं तर डिप्रेशन येईल. जर आपण असं रोज केलं तर आपल्याला पार्किन्सन सारखी आजार होईल का? मी इच्छितो की जेवढेही पार्किन्सनचे पेशंट माझे व्हिडिओज पाहतात, समजतात, त्यांच्यासाठी माझी एक छोटीशी विनंती आहे. आजपासून जेव्हा तुम्ही सकाळी अनुलोम विलोम प्राणायाम करता, तेव्हा 5 ते 10 मिनिट फक्त हसण्याचा योग करा, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं. तुम्ही फक्त कारण नसतानाही हसण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही यात सामील करा आणि अशा प्रकारे मोठ्याने हसण्यास सुरुवात करा. आता याचा फायदा काय होईल ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसे तुम्ही टॅबलेट घेता, सिंडोपा, लिव्होडोपा, डोपामिनसाठी जसं तुम्ही हसता हसता किंवा स्मितहास्य करता, तसं तुमच्या मेंदूमध्ये आपोआप डोपामिन रिलीज होतं आणि हे डोपामिन आपल्याला बरे करण्यासाठी आणि बरे ठेवण्यासाठी दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक आहे. कारण पार्किन्सन हा आजार पूर्वी असं मानलं जायचं की तो 60-70 वयातच होतो, त्याआधी होत नाही. पण जर आपण आता पाहिलं तर 30-40 वयात सुद्धा हे दिसून येतं, ज्याला आपण यंग ऑनसेट पार्किन्सन डिसीज म्हणतो. ज्या पार्किन्सन आजारात मेंदूतील पेशी डिग्रेड व्हायला लागतात, मरायला लागतात, ज्यामुळे त्या पेशी जे केमिकल तयार करायच्या ते म्हणजे डोपामिन, ते तयार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुमच्या शरीरात मसल्समध्ये थरथर, कमजोरी, चालण्यात अडचण, बोलण्यात अडचण अशा सगळ्या समस्या सुरू होतात. त्यामुळे फक्त औषधं यामध्ये फारसा चांगला परिणाम करू शकत नाही. खासकर सिंडोपाली वोडोपा आपल्याला मेंदूला समजून घ्यावं लागतं की मेंदूला नेमकी कुठल्या गोष्टीची गरज आहे. आपला मेंदू हा खूपच गुंतागुंतीचा अवयव आहे. मेंदूमुळेच आपले मानसिक आरोग्य ठरते आणि जर आपण खूप जास्त तणावात राहत असू, सतत विचार करत असू किंवा अशा गोष्टींवर डोकं लावत असू जिथे गरज नाही, तर आपण एक गोष्ट पाहतो की अशा लोकांमध्येच पार्किन्सनचा त्रास दिसून येतो. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो की पार्किन्सन हा आजार वैद्यकीय क्षेत्रातील लोकांमध्ये जास्त दिसून येतो, मध्यम आणि उच्च मध्यम वर्गात जास्त आढळतो. जे अगदी गरीब आहे त्यांच्यात हा आजार दिसत नाही आणि जे अतिशय श्रीमंत आहे त्यांच्यातही दिसत नाही. तसेच जे अशिक्षित आहे त्यांच्यातही हा आजार दिसत नाही. फक्त सुशिक्षित मध्यमवर्गीयांमध्येच हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो आणि यावर संपूर्ण संशोधन झाले आहे. त्या संशोधनाचा पेपर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. म्हणून जर तुम्ही हे पूर्ण वाचलं तर तुम्हाला समजेल की पार्किन्सन होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तुमचा तणाव, जो तुम्ही एकमेकांकडे पाहून निर्माण करता. म्हणून आता जर तुम्हाला पार्किन्सन झाला असेल आणि अजूनही तुम्ही कुठल्याही गोष्टीचा तणाव मनात ठेवला असेल, तर तुम्ही पार्किन्सन पासून वाचू शकणार नाही किंवा त्याच्या वाढण्यापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. तुम्हाला स्वतःच्या शरीराला आणि मेंदूला समजून घ्यावं लागेल. जर तुम्हाला पार्किन्सनवर मात करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी जसं की अनुलोम विलोम करणे, योगासन करणे किंवा तायची करणे महत्त्वाच्या आहेत. या सगळ्यांना खूप महत्त्व आहे. हे पार्किन्सनच्या रुग्णांसाठी खूपच महत्त्वाचं आहे कारण हे तुमच्या मेंदूला तणावापासून दूर नेतं. माझी अपेक्षा आहे की या व्हिडिओमुळे तुम्ही योगाचा सराव दररोज सुरू कराल. पण मी जाण्यापूर्वी इतकंच सांगू इच्छितो की तुम्ही पार्किन्सनच्या रुग्णांना नक्की भेटा. कारण आपण नेहमी ऐकतो की पार्किन्सन झाला तर तो वाढतच जाईल, कधीच संपणार नाही, त्यात आराम मिळणार नाही, काही सुधारणा होऊ शकत नाही. तुम्ही नक्कीच त्यांना भेटा.